फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी तुम्ही धन्य आहात हो स्वामी, धन्य आहात. आम्ही निद्रेत असतो तेव्हा तुम्ही जागत असता, सदोदित आमची पाठराखण करता. स्वामी स्वामी किती काळजीवान हो आमची स्वामी, किती काळजीवान. एवढा घाट घातला मी पारायणाचा आणि नेमका उद्यापनाच्या वेळेला या स्वामीने त्याच्यात खोडा घालावा ना. कसं मिळायचं पुण्य पारायणाचं? का ग कशाला रडतेस? देव भेटला नाही? भेटला नाही आणि भेटणारही नाही. तुम्ही या घरात असेपर्यंत ते शक्यच होणार नाहीये. अगं मी असताना तुला देव भेटला नाही म्हणजे यापुढे भेटण्याची सुतराम शक्यता नाही. स्वामी, अरे चोळ्या, तुला जे समजतं ते हिला का समजत नाही रे? जरा समजावून सांग ना हिला, आम्ही कोण आहोत ते. ओळख म्हणावं आम्हाला. तुम्हाला ओळखण्याची नजर तुम्हीच आम्हाला दिली आहे, तशीच यांना सुद्धा द्या, तरच यांना तुम्हाला ओळखता येईल. चोळ्या, अरे उलट आम्हालाच कोड्यात टाकतोस काय रे? अरे आम्हाला ओळखण्याची नजर म्हणजे काय चढे फुटणे वाटले काय तुला? सगळ्यांना वाटत फिरायला ही नजर मिळणं एवढं सोपं नाही. अरे ही नजर पूर्वपुण्याईनी मिळते किंवा स्वतःच्या सत्कर्मानी मिळवावी लागते. असो, तिला नाही कळायचं ते. काय रे चोळ्या, तू आम्हाला ओळखलंस तेव्हा आम्ही काय तुला चमत्कार करून दाखवला होता? नाही ना?
अरे चमत्काराने काय कोणाचेही डोळे उघडतात, पण अंतरीची खूण पटण्याची जी दृष्टी असते ती सगळ्यांकडेच नसते. वामनराव, क्षमा करा मला, क्षमा करा. मी तुमच्या गुरूंची निंदा केली, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोललो. मला माझ्या सिद्धींचा अहंकार झाला होता, पण आता हा अहंकार पूर्णपणे नष्ट झालाय. आजपर्यंत मी जे काही केलं त्याचा पश्चाताप होतोय मला वामनराव. आणि हा धडा मला तुमच्या गुरूंनीच दिलाय बरं का. काल रात्री मला त्याचं प्रत्यंतर आलं. कालच्या अनुभवानंतर मी खाडखन जागा झालो. माझ्या शरीर मनाचा तोलच ढळल्यासारखं झालं होतं. मी माझा असा उरलोच नव्हतो. कोणीतरी दुसरंच नियंत्रित करत होतं माझ्या शरीर आणि मनाला. आणि तोच क्षण होता साक्षात्काराचा. होय वामनराव, तुमचे गुरु महान आहेत. त्यांचा महिमा अपरंपार आहे. मला त्यांना शरण जायचंय. मला त्यांची माफी मागायची वामनराव. वेळ लागलाय तुम्हाला. अहो दगड अंगावर पडला होता ना, मग डोक्यावर पडल्यासारखे का वागताय? अहो तुमचा तोल जाऊन तुमच्या अंगावर दगड पडला ना. त्यात त्या स्वामींच्या मोठेपणाचा त्यांनी प्रत्यंतर देण्याचा प्रश्न येतोच कुठे? शास्त्री बुवा, तुमच्या मनातला हा संदेह पूर्णपणे काढून टाका. स्वामीजींकडे निश्चितच अलौकिक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रत्यंतर मला आलं आहे. आणि शास्त्री बुवा, काल तुम्ही सुद्धा होतातच की साक्षीला. काल माझी कुठलीही शक्ती, कुठलीही सिद्धी काम करत नव्हती. काल दगडाचं सोनं न होता त्याचे कोळसे झाले, पाहिलेत ना तुम्ही. आणि यातूनच स्वामींना माझ्या या सगळ्या सिद्धी किती फोल आहेत हे दाखवून द्यायचं होतं. स्वामींनी माझं गर्वहरणच केलं. सत्यानाश. वामनराव, मला त्वरित स्वामींकडे घेऊन चला. मला त्यांची क्षमा मागायची. मला त्वरित घेऊन चला त्यांच्याकडे. ठीक आहे, चला. बाई, काका काय झालं? काय शोधतेस? अगं आई, मी डाळ तांदूळ जरा भांड्यात वेगळे काढून ठेवले होते आणि अडचणीला उपयोगी पडतील म्हणून. पण आता बघते तर कुठे सापडतच नाहीयेत. कुठे ठेवलेत काय कोणाच ठाऊक. का असतील इथंच कुठेतरी. ठेवले असतील की डाव्या उजव्या हातानी. नीट बघ जरा. त्यात बघ बाय का. झालं सगळं बघून. अगं मग त्यांना काय पाय फुटलेत का? मी स्वामींबरोबर जरा बाहेर चाललोय, थोडा उशीर होईल यायला. आणि हे काय, ही काय भांड्यांची रास लावून ठेवली? काय भांड्यांची मोजदात करताय की काय? नाही हो, मी डाळ तांदूळ शोधतेय. म्हणजे अहो, मी अडी अडचणीसाठी डाळ तांदूळ बाजूला काढून ठेवले होते की उपयोगाला येतील म्हणून. पण आता काही केलं सापडतच नाहीयेत. एक तर आधीच घरात पुरेसं अन्नधान्य नाहीये, आता आहे तेही सापडत नाही. अगं ए, तुझा नवरा असा न बोलता गुपचूप निघून गेला याचा अर्थ कळतोय का तुला? मी तुला सांगते, हे नक्कीच काहीतरी याच्यात गोम आहे. तुला सांगू, मला वाटतं ह्या स्वामींनीच काहीतरी घोळ करून ठेवलेला आहे. तू अशी गप्प नको बसूस हो. चांगला पिच्छा बुरवते स्वामीचा.
खा 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 सावकाश सावकाश हळू. स्वामी अहो हे काय करताय? अन्न जनावरांना काय खायला घालताय? छे 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 आता हद्द झाली बाबा तुझ्या स्वामींपुढे. त्यांच्या लहरीपणाचं काय करायचं कळेना झालंय मला. ओ स्वामी का छळताय आम्हाला एवढे? काय काय अशी बेंबीच्या देठापासून कशाला कोकलतेस? पारायण करतेस ना? त्याच्यापेक्षा या या गाईला खायला घाल. हा अगं 33 कोटी देव असतात तिच्या पोटात. तिला खाऊ घातलंस ना तर आशीर्वाद देईल तुला. खा खा. स्वामी हे पुण्य वगैरे सगळं ठीक आहे. अहो पण घरात खायला अन्न नसताना घरातल्या लोकांना काय हे पुण्य आणि आशीर्वाद खायला घालायचं का? हे अन्न आम्ही आमच्या करता जपून ठेवतो, जनावरांकरता नाही. बरं असं नाही की जनावरांना उपाशी ठेवतो किंवा भुकेला ठेवतो, त्यांना सुद्धा चारा खायला घालतोच की. बरं आता असं हे घरातलं बेगमीचं अन्नधान्य सुद्धा जर तुम्ही जनावरांना खायला घालायला लागलात तर आम्ही काय खायचं? तुम्हाला काय खायला घालायचं? का आम्हाला असं उपाशी मरताना बघूनच तुम्हाला आनंद होणार आहे? अहो आता तुम्ही तरी काहीतरी सांगा ना स्वामींना. ए गो माते आणखीन लागलं तर घे घे. हा हा. हा हा. खा, 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 खा. हा, 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 हा. चोळ्या चल आपल्याला रामाच्या मंदिरात जायचंय. चल निघ. चल निघूया. चल 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 चल. स्वामी आज आपण इथे अचानक कशासाठी आलो? येणार आहे एक जण भेटायला. स्वामी 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 मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. काय रे माजला होतास ना? मग आता आमचे पाय कशाला धरतोयस? अरे आम्ही कोण तुला क्षमा करणार? आम्हाला काय कळतंय? काय चूक झाली स्वामी, चूक झाली, चुकलं माझं स्वामी. गर्वाने उद्बत्त झालो होतो मी, अंधकाराने अंध केलं होतं मला स्वामी. पण मला आता माझी चूक कळली स्वामी. मी शरण आलोय तुम्हाला स्वामी, शरण आलोय. मला माफ करा, माफ करा. काय रे पण इतका माजला होतास कशानी? स्वतःच्या सिद्धीच्या गमजा करत होतास ना? स्वतःच्या सिद्धीवर फार विश्वास होता तुझा. हात लावशील त्याचं सोनं होत होतं. आता काल दगड काल डोक्यात बघ सोनं होत आहे का? बघ बघ सोनं होत आहे का? बघ. अरे दगडाचं सोनं करता करता स्वतःच्या हृदयाचा मात्र दगड बनवून ठेवलास. आम्हाला आव्हान देत होतास. इधर क्या देखता है? इधर क्या देखता है? देखो 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 क्या होता है. अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की। अब ऊपर देखो, देखो आसमान में। देखो जमीन पर। स्वामी आम्ही धन्य झालो. याची देही याची डोळा असा चमत्कार पाहायला मिळाला. स्वामी आयुष्याचं सार्थक झालं. स्वामी सार्थक झालं. वामन, अरे भगवंत भक्ताच्या भावाचा भुकेला असतो. आम्ही तुझ्या भोळ्या भक्तीवर खुश झालो. अरे समोर प्रलोभनांचे मोहाचे वारे वाहत असताना तू त्याबरोबर वाहवत नाही गेलास, तटस्थ राहिलास. गुरुवरची तुझी निष्ठा अढळ राहिली. तुझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. मग आम्ही एवढंही करायचं नाही तुझ्यासाठी? आणि घोलप, स्वतःच्या शक्तीचा माणसाने कधीही गर्व करू नये. आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता कर. आपली शक्ती, आपलं सामर्थ्य याचा स्वतःच्या लाभासाठी नाही, तर लोकांना धर्मप्रवृत्त करण्यासाठी कर. लोकांना आपल्या मनुष्य धर्माची जाणीव करून दे. ब्रह्म हेच अंतिम सत्य. बाकी सगळं बुडबुड्यासारखं क्षणभंगूर याची जाणीव करून दे. स्वतःच्या जगण्याचं सार्थक कर. स्वतःच्या जन्माचं प्रयोजन लक्षात घे. स्वामी स्वामी तुम्ही थोर आहात. माझ्यासारख्या एका क्षुद्र निंदकाचाही तुम्ही उद्धार केलात. स्वामी मला वाटणीवर आणलं. स्वामी स्वामी आता यापुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे? स्वामी अब हमारे माहूरगढ़ में जाकर मजे में चुप बैठो. नाही नाही स्वामी नाही. मी तुमचे चरण सोडून नाही जाणार. मला तुमच्या चरणापाशी राहू दे. मला दूर नका करू स्वामी. मला दूर नका करू तुमच्यापासून. अरे वेड्या, आम्ही तुला आमच्यापासून दूर कुठे पाठवतो? कळलं मला स्वामी, कळलं. माहूरला आदी मायेच्या रूपात तुम्हीच आहात. माऊली माऊली. स्वामी समर्थ. येऊ नकोस. समर्थ महाराज मी तुझ्या पाठीशी आहे.
ईश्वराला ओळखण्यासाठी प्रगल्भ नजर लागते. एकदा ती लाभली की उद्धार नक्की.